नमस्कार मित्रांनो, ऑल इंडिया प्रॉपर्टी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पुणे जिल्ह्यातील आणखी एक अप्रतिमय फार्म हाऊस प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत. जर तुम्ही शहराच्या गोंगाटापासून दूर शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी स्वतःचे फार्म हाऊस घेण्याचा विचार करत असाल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची ही प्रॉपर्टी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात तमन्नी रोड परिसरात आहे. पुणे शहरापासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर ही सुंदर प्रॉपर्टी वसलेली आहे. चारही बाजूनं हिरवंगार डोंगर, स्वच्छ हवा आणि वर्षभर आल्हाददायक वातावरण असल्यामुळे ही परिसर फार्म हाऊससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफळ 7 एकर आहे. संपूर्ण जमीन कुंपण केलेली असून मुख्य डांबरी रस्त्याला थेट जोडलेली आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनाचे सहजपणे प्रॉपर्टीपर्यंत पोहोचता येते. या प्रॉपर्टीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे पूर्णपणे तयार असलेलं सुंदर फार्म हाऊस. फार्म हाऊसमध्ये प्रशस्त हॉल, 2 बेडरूम, मॉड्युलर किचन, बाथरूम, मोठं वरांडा आणि बाहेर सुंदर बसण्याची जागा तयार केलेली आहे. सकाळी डोंगरामधून येणारे गावावर पक्ष्यांचा आवाज, ते सुमारे दिसणे हिरवंगार शांत मनाला वेगळीच आनंद देते. शेतामध्ये आंबा, काजू, चिकू आणि इतर फळझाडांची लागवड केलेली आहे. सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था असून वीज जोडण्याचा उपलब्ध आहे. त्यामुळे शेती आणि फार्म हाऊस दोन्ही वापर कोणत्याही अडचणीशिवाय करता येतो. या प्रॉपर्टी केवळ राहण्यासाठी नाही तर रिसॉर्ट, होमस्टे, वीकेंड होम किंवा कृषी पर्यटन प्रकल्पासाठी देखील अतिशय योग्य आहे. पुण्याजवळ असलेली ही शनिवार रविवार सुट्टी घालवण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण ठरू शकतं. कागदपत्राच्या दृष्टिकोनाने प्रॉपर्टी सुरक्षित आहे. सातबारा टायटल आणि इतर आवश्यक कागदपत्र स्पष्ट व्यवस्थित उपलब्ध आहेत. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपल्या वकिलामार्फत सर्व कागदपत्राची खात्री करून घ्यावी. जस्ट आधी व्हिडिओच्या फ्रंटलाच आपण ते प्रॉपर्टी शेती कशी आहे त्याचे फोटो टाकले होते आणि ते सर्व फोटो तुम्ही पाहिले असतील मला असं वाटतंय. आणि जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असता फोटोचा की कसा आहे काय आहे प्रॉपर्टी तुम्ही पाहिली असेल असं मला वाटतं. आणि जर पाहिली असेल तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये काय काय आहे काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर झालेल्या आहे. आणि त्यासोबत त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे की ह्यामध्ये काय काय अवेलेबल आहे, कशा प्रकारे, डिस्टन्स किती आहे, काय आहे, ह्या शेतीबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आणि त्या शेतीचा मातीचा प्रकार वगैरे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि क्लिअर केलेलं आहे की अशा अशा प्रकारे आहे. कसं असतं ह्या शेती काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे एवढ्या कमी बजेटच्या प्रॉपर्टी कशी होतं. एक्झॅक्टली मी स्वतःहून त्या प्रॉपर्टी सेल करत नाही. ज्यांना जर कमी बजेटमध्ये विकायचं असेल किंवा त्यांचा काही पर्सनली इश्यू असेल हा त्यांचा प्रश्न आहे. माझं काम फक्त एवढंच आहे की प्रॉपर्टी सेल करण्यास मदत करणं. जर तुम्हाला अशा प्रकारची स्वस्त भावाच्या प्रॉपर्टी घ्यायच्या असतील आणि अशाच प्रकारची शेती घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करून ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. पण हा व्हिडिओ ज्या लोकांकरता आहे जे रिअलमध्ये सिरियस लोक आहेत, जे खरंच सिरियस आहेत आणि त्यांना ही प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. काय लोक कॉल करून टाइमपास करतात, तसं करू नका. खरंच घ्यायचं असेल तरच आम्हाला आमच्याशी संवाद साधा आणि कॉल करा. जी शेतीची डिटेल्स होती मी तुम्हाला ते सगळं हे क्लिअर झालेली आहे सांगितलेली आहे. मित्रांनो, जर आता ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टीची साईड विजिट बुक करून ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा एक चान्स आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. फायनली ह्या प्रॉपर्टीची प्राइस जर सांगायची म्हटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला जर प्राइस विचारली मी तुम्हाला याची प्राइस सांगेल की प्रॉपर्टीची प्राइस काय आहे. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत